बघा, आपल्या देशाची रचना ही फेडरल सिस्टमच्या आधारावर असल्या कारणाने प्रॉपर केंद्राच्या आपल्या सेवा वेगळ्या आणि राज्याच्या आपल्या सेवा वेगळ्या असतीलच, त्यात काही वाद नाही आहे. आणि त्यासाठी आपण सेंट्रल लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टेट लेवलवर मग स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेसला किंवा सर्व्हिसेस करता कॅन्डिडेट रिक्रूट्स करण्याकरिता आपण अशा 2 बॉडी तयार करण्यात केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट की या दोन्हीही संस्था म्हणजे त्या युनियन स्तरावर असेल किंवा मग त्या स्टेट स्तरावर असतील, या दोन्हीही संस्था ज्या आहेत त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, महत्वाची गोष्ट. आणि जर त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तर ते सोव्हरेन आहेत, म्हणजे ते ऑटोनॉमस आहेत, त्यांना स्वायत्तता आहे, त्यांना अधिकार आहे, त्यांचा स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता आहे. पण फक्त थोडं हे बघावं लागेल की आता या ज्या सर्व्हिसेस किंवा हे जे कमिशन्स आपल्याला आपण जे बघणार आहोत, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्या ऑटोनॉमस जरी असलेल्या तरी ही जी ऍडवाइस देतात सरकारांना, म्हणजे ऑफकोर्स युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्र सरकारला ऍडवाइस देणार आणि स्टेट जे आहे ते आपल्या राज्य सरकारांना. ते जे ऍडवाइस राहणार ते ऍडवाइस कितपत त्यांच्यावर म्हणजे सरकारांवर बंधनकारक असतात ना, तेवढा भाग आपल्याला बघावा लागेल. ते आपण लास्ट मध्ये कॉन्क्लूड करणारच. साधारणतः सुरुवातीला तर आपल्याला कंपोजिशन बघावं लागेल, तरतुदी बघावी लागेल. एक गोष्ट मी आधीच तुम्हाला क्लिअर केली आहे की कमिशन्स हे इझी नाही आहेत, कॉम्प्लिकेटेड आहे, छोटे छोटे टर्म्स आहेत, त्या टर्म्सला नीट समजून घेणे जरा आवश्यक होऊन जाईल. ठीक आहे. सो जर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा विचार केलेला तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आर्टिकल 315 ते 323 या कलमा दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये आपल्याला याबद्दलच्या तरतुदी दिसणार. कमिशनचं कंपोजिशन काय, कमिशन मध्ये किती काय सदस्य बसतात, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये कितपत काय सदस्य असतील ना, त्याचा असा काही ठराविक आकडा निश्चित नाही आहे. ते सगळं काही राष्ट्रपतीच्या मर्जीवर जे आहे ते अवलंबून आहे. राष्ट्रपतीला वाटते तेवढे सदस्य बसू शकतात, साधारणतः सांगतोय, साधारणतः त्या कमिशन मध्ये साधारणतः एक अध्यक्ष आणि इतर 9 सदस्य इतपत ती बॉडी राहू शकते, इतपत. पण असं काही कन्फर्म नाहीये. राहायला 30 संख्या, सदस्य संख्या जी आहे ती 11 पर्यंत सुद्धा जाऊ शकते ना, म्हणजे एक अध्यक्ष आणि 9 ते 11 सदस्यापर्यंत साधारणतः ही बॉडी दिसेल. जेवढी काही संख्या असेल ना, ती संख्या निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा. ठीक आहे, बिलकुल सदस्य संख्या निश्चित नाही, याला क्लिअर करा. दुसरी गोष्ट की ही जी सदस्य असतील यांचं क्वालिफिकेशन काय आहे, हे तर सदस्य संख्या झालेली साधारणतः 9 ते 11 सदस्य आपल्याला दिसतात, पण यांचं क्वालिफिकेशन काय. सो यांच्या क्वालिफिकेशनचा विचार केला, यांच्या पात्रतेचा विचार केला तर यांची पात्रता सुद्धा घटनेने निश्चित केलेली नाही. म्हणजे असं नाही की निश्चित नाही केली आहे, पण ती अर्धीच केली आहे, त्याला पूर्ण नाही केलं. संविधान सांगते की जेवढे काही सदस्य असतील, पहिली गोष्ट सदस्य संख्या निश्चित नाही आहे, पण जेवढे काही सदस्य असतील त्या सदस्यांपैकी अर्धे सदस्य, हाफ मेंबर, यांना कमीत कमी 10 वर्षाचा केंद्र अथवा राज्य, सेंट्रल किंवा स्टेट स्तरावर सर्व्हिस देण्याचा त्यांचा एक एक्सपिरियन्स असायला पाहिजे, अनुभव असायला पाहिजे. केंद्र स्तरावर किंवा राज्य स्तरावर 10 वर्ष ज्यांनी सर्व्हिस दिलेली, तो 10 वर्ष नोकरीला होता, ऍटलिस्ट मिनिमम अशा सदस्यांची नेमणूक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनवर केली जाणार. लक्षात घ्यावं, आपण फक्त अर्ध्या सदस्यांबद्दल बोललेलो, उर्वरित अर्ध्या सदस्यांबद्दल अशी काही तरतूद नाहीये. क्वालिफिकेशन अशी सांगितली जाते की जेवढे काही सदस्य असतील त्यातली निम्न सदस्य, हाफ मेंबर्स, हे केंद्र अथवा राज्याच्या नोकरीला असायला पाहिजे, ज्यांनी 10 वर्ष जे आहे ते नोकरीचा अनुभव घेतलेला आहे. अशांची नेमणूक राष्ट्रपती करतील, पण अशांची इन द सेन्स अर्ध्यांची नेमणूक राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने करणार, त्याला जसं वाटेल तसा. त्यामुळे क्वालिफिकेशन परिपूर्ण नाही. या व्यतिरिक्त जर आपण यांचा टर्म बघितला की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष आणि सदस्य हे आपल्या पदावर कधीपर्यंत असतात, तर एक तर ते पदावर आल्यापासून 6 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात, किंवा त्यांच्या वयाच्या
65 पर्यंत ते पदावर राहू शकतात. यापैकी जे आधी येणार तोपर्यंत ते पदावर राहतील. आता हे असा मॅटर आपण याच्या आधी पण बघितलेला आहे, तर याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही ना, की काय आहे 6 किंवा 65. 6 वर्ष अथवा 65 वर्ष यापैकी जे आधी येईल त्यानुसार ते पदावर राहू शकतील. सगळ्यात महत्वाचं आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्यांचं रिमूव्हल. आणि लक्षात घ्याल, अध्यक्षाला वेगळं किंवा सदस्याला वेगळं अशा काही प्रोव्हिजन्स नाही आहेत. एकच प्रोव्हिजन आहे. अध्यक्ष सदस्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत एकच आहे. कशी आहे? आता पहिल्यांदा तुम्ही अशी थोडी आगळी वेगळी पद्धत बघाल. यांचा अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात आणि यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा देशाच्या राष्ट्रपतींचाच. पण डिपेंड करतं की काय घडलंय, डिपेंड करतं की कारण काय आहे. जसं कारण असेल तसं राष्ट्रपती वागेल आणि त्यानुसार त्या अध्यक्ष अथवा सदस्याचं रिमूव्हल होणार. आता एक कारण काय किंवा राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करेल तर कसा करेल, तर बघा ऍक्च्युली 2 पद्धतीनुसार या अध्यक्ष अथवा सदस्यांचं रिमूव्हल होऊ शकतं. पद्धत पहिली, जर अध्यक्ष अथवा सदस्य ही व्यक्ती दिवाळखोर झालेली असेल, आणि दिवाळखोर होणे म्हणजे ती व्यक्ती बँकरप्ट होणे, याच्या आधी सुद्धा आपण हा शब्द बघितलेला आहे. जर ती व्यक्ती दिवाळखोर झाली असेल, बँकरप्ट झाली असेल, जर नादार झाली असेल, तर त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती अध्यक्ष अथवा सदस्याला सरळ पदावरून दूर करू शकतो. बिलकुल कुणाशी काही कन्सर्न करण्याची काही गरज नाहीये. राष्ट्रपती सरळ त्या व्यक्तीला पदावरून दूर करू शकतो. या व्यतिरिक्त ऑलरेडी इथे अध्यक्ष अथवा सदस्य असताना त्यांनी पैशाकरिता इतरत्र सेवा दिली असेल किंवा नोकरी केली असेल, म्हणजे तो ऑलरेडी या पदावर आहे आणि या व्यतिरिक्त तो अजून कुठे सर्व्हिस सुद्धा देतो आहे, नोकरी सुद्धा करतो आहे, तर या परिस्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रपती त्या व्यक्तीला सरळ पदावर दूर करू शकते. मग ती व्यक्ती अध्यक्ष असेल अथवा सदस्य असेल. या व्यतिरिक्त जर राष्ट्रपतीला वाटत असेल की ती व्यक्ती फिजिकली और मेंटली त्या पदावर काम करण्यास अक्षम आहे, म्हणजे कार्यक्षम नाही आहे, म्हणजे कॅपेबल नाही आहे, जर तो फिजिकली किंवा मेंटली इनकॅपेबल आहे असं जर राष्ट्रपतींना वाटत असेल, तर राष्ट्रपती अध्यक्ष अथवा सदस्याला सरळ पदावरून दूर करू शकतात. त्यांना कोणाशी काही कन्सर्न करण्याची काही एक गरज नाहीये. याला पूर्ण करू, त्याला आपल्याला अजून डिस्कस करायचं आहे. आपण फक्त पॉइंट्स म्हणून ठेवलो होता. पद्धती 2 आहेत. बघायला गेलं तर दोन्ही पद्धतीमध्ये राष्ट्रपती त्यांचं रिमूव्हल करेल, पण त्या 2 पद्धतीला आपल्याला नेमकं बघा कसं बघायचं आहे. एक तर पहिल्या पद्धतीमध्ये आपण तर ही काही कारणं बघितली. जर ती व्यक्ती बँकरप्ट झालेली आहे अथवा ती व्यक्ती इथे सर्व्हिस देत असताना, म्हणजे ऑलरेडी या पदावर असताना तो अजून कुठेतरी पैशासाठी काम करतो आहे, किंवा ती व्यक्ती फिजिकली किंवा मेंटली हे काम करण्यात किंवा हे पद सांभाळण्यास सक्षम नसेल, ती इनकॅपेबल असेल. जर अशापैकी या तिघांपैकी काही एक वाटत असेल राष्ट्रपतींना, तर राष्ट्रपती सरळ त्या व्यक्तीला पदावरून दूर करू शकतात. मात्र कारण हे नसेल आणि कारण काही वेगळं असेल. आणि कारण काही वेगळं असेल म्हणजे काय, तर कारण हे गैरवर्तणुकीचं असेल, जर कारण हे मिसबिहेवियरचं असेल, तर अशा वेळेस राष्ट्रपती अमुक अध्यक्ष अथवा सदस्यांच्या मिसबिहेवियरिंग करिता तो मॅटर देणार सुप्रीम कोर्टच्या चौकशी करिता. सुप्रीम कोर्ट त्याच्या गैरवर्तणुकीची चौकशी करतील, आणि जर सुप्रीम कोर्टला आढळलं की त्या व्यक्तीने खरंच काहीतरी गैरवर्तणूक केलेली आहे, मिसबिहेवियर झालेला आहे, तर त्या परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट मग त्या व्यक्तीला दोषी ठरवतील आणि त्यानुसार सुप्रीम कोर्ट देतील राष्ट्रपतींना तसा सल्ला की अमुक व्यक्तीने गैरवर्तणूक केलेली आहे. सुप्रीम कोर्टने एकदा का राष्ट्रपतीला तसा सल्ला दिला, तर राष्ट्रपतींना अमुक अध्यक्ष अथवा सदस्याला पदावरून दूर करावंच लागेल. सांगण्याचं तात्पर्य असं, याला अजून बघणार आहोत आपण नीट. बघा, लक्षात घ्या, इथे दोन मॅटर मांडले आहेत आपण. म्हणजे या पद्धतीनुसार सुद्धा राष्ट्रपती त्या व्यक्तीला पदावरून दूर करू शकतात आणि या पद्धतीने सुद्धा राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. कारण एकदम वेगवेगळी आहेत, पण लक्षात घ्यावं, ही जी पद्धत आहे ही
या पद्धतीमध्ये राष्ट्रपतींना कुणाशी काही कन्सर्न करण्याची काही एक गरज नाहीये. तो जो मॅटर असतो ना, तो कुठे चौकशी बिकशीसाठी कुठेच जात नाही. राष्ट्रपती सरळ अध्यक्ष अथवा सदस्याला पदावरून दूर करू शकतात. पण कारण हे नसेल, कारण जर हे असेल, म्हणजे कारण जर मिसबिहेविंगचं असेल किंवा गैरवर्तणूक ज्याला आपण म्हणतो ते असेल, गैरवर्तणुकीचे असं काही स्टेटमेंट केलं नाहीये घटनेने, काय गैरवर्तणूक राहू शकतं ना, आपण त्याला मांडू नंतर, आधी याला समजून घ्या आधी. ठीक आहे. जर कारण हे गैरवर्तणुकीचं असेल तर राष्ट्रपती स्वतःहून काहीच नाही करू शकत. राष्ट्रपती स्वतःहून काहीच करू शकत नाही. हा, राष्ट्रपतीला तो मॅटर मात्र सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी द्यावा लागेल. ठीक आहे. राष्ट्रपतींनी एकदा का सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी तो मॅटर दिला तर मग जे काय करायचं आहे सुप्रीम कोर्ट करणार. म्हणजे सुप्रीम कोर्ट त्याची चौकशी करणार आणि सुप्रीम कोर्टच्या चौकशीमध्ये इन्क्वायरीमध्ये जर ती व्यक्ती दोषी वाटत असेल तर सुप्रीम कोर्ट तसा सल्ला देईल राष्ट्रपतीला आणि त्यानंतरच राष्ट्रपती त्याला पदावरून दूर करू शकतील. जर सुप्रीम कोर्टचा सल्ला असा आला की नाही, तो व्यक्ती दोषी नाही आहे, राष्ट्रपती काहीच करू शकणार नाही. लक्षात घ्या. आणि यापेक्षा अजून महत्वाची गोष्ट मी आता तिसऱ्यांदा रिपीट करतोय की एकदा का सुप्रीम कोर्टनी सल्ला दिला राष्ट्रपतीला की बंदे ने कुछ तो किया है गडबड, तर राष्ट्रपतींना त्या अध्यक्ष अथवा सदस्याला पदावरनं हटवावंच लागेल. क्लिअर? राष्ट्रपती काहीच नाही करू शकते. ठीक आहे. आता त्या मिसबिहेवियरचं काय स्टेटमेंट बनवू शकते ना, काय डेफिनेशन होऊ शकते त्याच्याबद्दल बोलू आपण. काहीच चर्चा नाही केली. सरळ म्हटलं की सुप्रीम कोर्ट चौकशी करणार, त्रिस्तरीय किंवा काही किंवा कोण असणार, काहीच नथिंग, काहीच नाही. फक्त सुप्रीम कोर्टवर सोपवलं गेलंय. आणि आता हा मॅटर जो आहे ना, असा प्रत्येक कमिशन मध्ये तुम्हाला असंच बघायचं आहे. प्रत्येक कमिशन मध्ये इथे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बघतोय, रिमूव्हल असं जे दिसतंय तसंच रिमूव्हल स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये दिसणार, तसंच सेंट्रलच्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन मध्ये दिसणार, स्टेटच्या ह्युमन राईट्स कमिशन मध्ये दिसणार. या व्यतिरिक्त जेव्हा आपण इन्फॉर्मेशन कमिशन बघू तिथे सुद्धा असंच दिसणार. असंच. पण फक्त मजेची गोष्ट माहिती काय, मजेची गोष्ट अशी आहे की इथे जेव्हा राष्ट्रपती सरळ त्या व्यक्तीला पदावरून दूर करून राहिले ना, त्याची कारण थोडे वेगळे असतील प्रत्येक कमिशनचे. इथे जर ठीक आहे, पहिलंच कमिशन आहे आणि पहिल्याच कमिशन मध्ये फक्त 3च कारण दिलंय, सोपं आहे. जर ती व्यक्ती दिवाळखोर झाली, बँकरप्ट झाली किंवा मग त्या व्यक्तीने इतरत्र नोकरी केली किंवा मग ती व्यक्ती मेंटली किंवा फिजिकली इनकॅपेबल आहे, राष्ट्रपती सरळ काढतील. पण पुढे जसं जसं जाऊ तसं तसं इथे काही मुद्दे ऍड होतील. काही मुद्दा काढला जाईल, काही नव्याने मुद्दा ऍड होईल. कोणत्या कमिशनच्या अध्यक्ष किंवा सदस्याला काढण्याकरिता कोणतं कारण लागते हेच लक्षात ठेवणे मोठं टास्क होऊन जाते. आता ताजं आहे तर काही प्रॉब्लेम नाही, नंतर समजेल मग. ठीक आहे. नोकरी ओके, ठीक. बाकीच्यांना समजलं का रे? त्रिशा समजलं काय? प्राची आन्सर करा. हा तर प्रश्न आधीच निर्माण झाला होता सुप्रीम कोर्टामध्ये की जर तो हँडिकॅप आहे तर मग काय, तर त्यावर असा जजमेंट आलेला होता की ठीक आहे, जर तो हँडिकॅप आहे तर ठीक आहे, ऑलरेडी म्हणजे तो हँडिकॅप असताना त्याला अपॉइंट केलं गेलं तर मग काही प्रॉब्लेम नाही. हा, पण तो पदावर असताना काही ऍक्सिडेंट झाला है ना, आणि त्यानुसार मग त्यानंतर जर त्याला काही झालं आणि जर आता राष्ट्रपतीला वाटत असेल की तो आता या कारणाने त्याचं पद किंवा त्याचं काम तो नीट करू शकत नाहीये तर मग त्याला पदच्युत केलं जाणार, असं राहील मॅटर. सदस्य संख्या किती असेल हे निश्चित नाही आहे. सदस्यांना नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा. राष्ट्रपतीला वाटेल त्या सदस्याला नेमलं जाणार. फक्त क्वालिफिकेशन अशी आहे की अर्ध्या सदस्यांचं क्वालिफिकेशन हे केंद्र किंवा राज्य इथे तो त्यांनी 10 वर्ष नोकरी करायला पाहिजे. तर राष्ट्रपती अपॉइंट करतो, अपॉइंटमेंट होते, इलेक्टेड नसतात ते. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या खोपडीमध्ये हे यायला पाहिजे होतं की आपण बघतोय युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि त्या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या क्वालिफिकेशन मध्ये मागितलं जात आहे केंद्र अथवा राज्य. इथे 10 वर्षाचा असं यायला पाहिजे, कारण कसं आहे की इथेच यायला पाहिजे ना हे प्रश्न, तिथे एक्झामिनेशन सेंटर मध्ये यायला पाहिजे ना. माहित पडलं तिथे तुम्हाला खोपडी चालवली, अरे नाही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे तर राज्य नसेल केंद्रच असेल, असून झालं ना. कळतंय का? तर असं काहीच नाहीये. केंद्र आणि राज्य कुठेही चालते, कुठेही चालते, त्यांनी कुठेही सर्व्हिस दिली राहू द्या, डझंट मॅटर. ठीक आहे. फक्त हा निकष आहे, या निकषानुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करते. नोकरीसाठी कुठेही ज्याला त्याला सॅलरी मिळत असेल त्याला घेऊन, त्याला सॅलरी जर मिळते आहे, तो नोकरी करतो म्हणजे त्याला सॅलरी मिळते आहे, तर ते नाही चालणार. त्या परिस्थितीमध्ये त्याचं रिमूव्हल होणार. ठीक आहे.
आणि बघा, म्हणूनच लक्षात घ्यावं, ही थोडीशी कठीण प्रक्रिया आहे. कठीण इन द सेन्स कोणती? ही प्रक्रिया कठीण आहे. म्हणजे जर त्या व्यक्तीने काही गैरवर्तणूक केली आहे तर मग तो मॅटर चाललाय सुप्रीम कोर्टाच्या चौकशीसाठी, मग सुप्रीम कोर्ट चौकशी करते आहे आणि मग त्यानंतर मग राष्ट्रपतीला सल्ला देतोय आणि मग राष्ट्रपती त्याला ऑर्डर काढतायत की त्या व्यक्तीचं रिमूव्हल झालेलं आहे. याला कठीण पद्धत मानली जाते आणि म्हणून म्हटलं जाते की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याकरिता इम्पिचमेंटच लागतं. भाषा इम्पिचमेंटच वापरलं जाते. महाभियोगाची प्रक्रियाच कन्सिडर केलं जातं याला सुद्धा. ठीक आहे. अब आएंगे. एक मिनिट, मला आधी मिसबिहेवियरचं स्टेटमेंट काय डेफिनेशन त्याला क्लिअर करू द्या, मग बघू की त्याच्यावर जेव्हा कारवाई चालू आहे तेव्हा त्याचं काय राहू शकतं. ठीक आहे, बोलू आपण. बघा, मिसबिहेवियरचं सांगतोय, गैरवर्तणुकीचं असं काही डेफिनेशन केलं नाहीये, पण तरीही त्याचा अर्थ काय निघणार. आता आपण एकदाच नाही, मी तुम्हाला प्रत्येकच वेळेस सांगेल, म्हणजे एकदाच मी सांगेल, यानंतर प्रत्येक कमिशनच्या वेळेस तुम्ही मला सांगाल की काय बाबा मिसबिहेवियर म्हणजे काय. मिसबिहेवियर चे दोन अर्थ काढले जातात. आता आपण काही विधी तज्ञ नाही आहोत, विधी तज्ञ इकडे बसले आहेत. ठीक आहे. सो म्हणूनच तर त्यांना सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी तो मुद्दा दिलाय ना, की गैरवर्तणूक म्हणजे काय. आता गैरवर्तणूक काय आहे आणि काय नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार, आपण कोण ठरवणार आहे. समजून आलं मी काय म्हटलं. त्यामुळे त्याला प्रॉपर त्याची डेफिनेशन आपण करू शकत नाही, पण त्याचं जे थोडंफार जे इंटरप्रिटेशन निघतं ते काय म्हणजे दिलं आहे त्या पुस्तकामध्ये, म्हणून आपण बोलतोय की मिसबिहेवियर म्हणजे जर ती व्यक्ती अध्यक्ष अथवा सदस्य केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या दोनही किंवा कुठल्या एक सरकारच्या कोणत्याही ऍग्रीमेंटशी संबंधित असेल तर तो मिसबिहेवियर मानला जाणार. आता केंद्रासोबतचा करार किंवा राज्यासोबतचा करार काय राहू शकतो, कशाही बद्दलचा राहू शकतो. पकडून चला की केंद्र सरकारचं एक टेंडर होतं, त्या टेंडर मध्ये त्या अध्यक्ष किंवा सदस्याचा इनडायरेक्टली हिस्सा आहे. टेंडर हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार काढू शकतात आणि टेंडरनुसार काय आहे की अमुक काम कुठल्या खासगी कंपनीला किंवा एका ग्रुपला दिलं जातं की बाबा अमुक काम करावं. समजून आलं का. जसं एक्झाम्पल घेऊ, आपल्या देशामध्ये कोळशाचं राष्ट्रीयकरण झालेलं, नॅशनलायझेशन झालेलं. आधी कोळसा जो होता तो प्रायव्हेट होता, पण त्यानंतर पुढे मग जेव्हा त्याचं 1961च्या कालखंडामध्ये जेव्हा त्याचं नॅशनलायझेशन झालं तर एवढ्या मोठ्या देशामध्ये असणारे कोल माइन्स सरकारने नॅशनलायझेशन तर करून टाकलं, पण त्यांना समजलं, अक्कल आली की आपण नाही चालू शकत. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी सरळ आपल्या माइन्स जे आहेत ते प्रायव्हेट सेक्टरला टेंडर बेसिसवर द्यायला सुरुवात केली. मग त्यासाठी काय करायचे, ते 10 वर्षाची लीज काइंड ऑफ पकडून चला की बाबा आम्ही टेंडर काढलाय, तुमसर मध्ये असणारी कोल माइन आम्ही 10 वर्षासाठी लीजवर द्यायला तयार आहोत. ज्यांना घ्यायची आहे अप्लिकेशन द्यावे. मग आपल्यापैकी खासगीपैकी कुणी जो जिसके पास पैसा है वो जाएगा, अप्लिकेशन भरेगा आणि अप्लिकेशन नंतर जर आपल्याला तो चान्स मिळाला, त्यांनी आपला टेंडर जर पास केला, ऑफकोर्स सरकार त्याचा पैसा घेईल बरं का आपल्याकडनं, पण आपला टेंडर जर पास केला तर 10 वर्षासाठी ती माइन्स आपली. त्यात प्रॉफिट आपण कमवणं, इन्कम आपण कमवणं. अग्रीमेंट झाल्याने मात्र सरकारने आपल्यामध्ये अशा प्रकारचा केंद्र किंवा राज्यासोबतचा कुठलाही अग्रीमेंट मध्ये जर तो व्यक्ती अडकून असेल त्याला मिसबिहेवियर म्हटलं जाईल आणि मग सुप्रीम कोर्ट त्याला दोषी ठरू शकतात. ऑनलाईन हा पहिला पॉइंट समजला का गैरवर्तणुकीचा. दुसरा पॉइंट मी एकदा सांगणार गैरवर्तणूक म्हणजे काय, पण याच्यानंतर आपल्याला जवळपास अजून 3, 4, 5 कमिशन्स मध्ये हेच बघायचं आहे. मी एकदाच सांगणार, त्यानंतर प्रत्येक कमिशन मध्ये तुम्ही सांगणार की गैरवर्तणूक म्हणजे काय आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट आपण बोललेलो आणि पुन्हा सांगतोय, हे एकच एक गोष्ट ना यानंतर खूपदा रिपीट होणार आहे. होऊ द्या, जेवढ्या डोक्यात तुमच्या जाईल ना तेवढं नीट राहील. कारण सांगतोय कमिशन अशी आहे, कमिशनच्या तरतुदी अशा तुम्ही आज शिकाल उद्या विसरून जाल. आज 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 काहीच नाही, आपण कठीण प्रक्रिया काही चालूच नाही केली अजून कमिशनची. आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सोपं आहे. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये अजून तरतुदी जरा खूप किचकट आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे त्याला जेवढा हजारदा तुम्ही ऐकाल वाचाल तेवढं तुमच्या लक्षात जरा जास्त राहील. ठीक आहे, मिसबिहेवियरचा पहिला पॉईंट बघितला आपण, केंद्र राज्याच्या कुठल्या अग्रीमेंट मध्ये जर तो व्यक्ती असेल तर. या व्यतिरिक्त मिसबिहेवियरचा दुसरा पॉईंट असा सांगितला जातो की जर त्या व्यक्तीने अध्यक्ष अथवा सदस्यांनी गैरमार्गाने कोणत्याही कंपनीकडनं लाभ मिळवला असेल तर, इन लिगल मार्गाने जर त्यांनी कोणत्याही कंपनीकडनं प्रॉफिट कमवलं असेल तर किंवा प्रॉफिट कमवत असेल तर,
बघा, याला थोडं एक्सप्लेन करणे अवघड जाईल इन द सेन्स तुमच्यासाठी थोडंच अवघड आहे. गैरमार्ग ढेर असतात रे. आपण इकॉनॉमिक्स मध्ये कुठेतरी ही चर्चा केलेली होती या मुद्द्याला घेऊन. आपल्याच देशाचा ब्लॅक मनी हा बाहेर जातो आणि तोच पैसा मग इन्व्हेस्टमेंटच्या नावाने भारतामध्ये लागतो. सो जे शेअर्स होल्डर असतात ना, जे फॉरेन इन्व्हेस्टरच्या नावाने असतात, ते बेसिकली भारतीयच असतात. एवढंच आहे की पी नोट्सनी तो पैसा लावला जातो. त्याला पार्टिसिपेटरी नोट्स म्हटलं जातं. इकॉनॉमिक्स मध्ये अजून शिकायचा आपल्याला हा भाग. पैसा भारतीयांचाच असतो. आता विचार करा की जर त्याचा खुलासा झाला की अमुक अमुक कंपनीमध्ये आलेलं FGI किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट च्या पी नोट्सचा ऑनर हा UPSCचा सदस्य आहे, तर ऑफकोर्स त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं आहे, तर त्याला त्यातनं प्रॉफिट तर कमवतो येतो, त्यात काही वाद नाहीये. आणि जर ही इन्व्हेस्टमेंट आहे तर पी नोट्स मार्फत तशीही होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट या इनलिगल मानल्या जातात. आणि जर असं असेल तर बिलकुल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याला इन्व्हेस्ट करण्यात प्रॉब्लेम नाही बाबू, तू कर ना इन्व्हेस्टमेंट, अरे पण लिगल वेनी कर ना. म्हणजे असं आहे का की तो अध्यक्ष असताना म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत? करू शकतो ना, प्रॉब्लेम तो नाही आहे. पण जर जर मार्ग असा सरळ न निवडता तुम्ही असे चालले, इनव्हॅलिड आहे, ठीक आहे, इनलिगल आहे. आणि जर असं असेल तर बिलकुल त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तो मुद्दा सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी जाणार, सुप्रीम कोर्ट चौकशी करणार आणि सुप्रीम कोर्टला जर दोषी आढळला तर मग ते राष्ट्रपतीला तसा सल्ला देतील आणि राष्ट्रपती मग त्याला पदच्युत करतील. ही प्रक्रिया महाभियोगाची, ही प्रक्रिया साधी. या प्रक्रियेमध्ये राष्ट्रपती सरळ पदावरून दूर करून राहिलेला, तर या प्रक्रियेमध्ये राष्ट्रपती ती गोष्ट सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी टाकतोय आणि सुप्रीम कोर्टने दोषी ठरवल्यानंतरच राष्ट्रपती स्टेप घेऊ शकणार. क्लिअर? रिमूव्हल नेमकं त्याचं कसं काय राहणार आहे तर ठीक आहे. ऑनलाईन हा सेकंड पॉईंट समजला रे मिसबिहेवियरचा. नेक्स्ट काय त्यांच्यावरील रिस्ट्रिक्शन. बंधने. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा चेअरमॅन असेल किंवा मेंबर असेल, अध्यक्ष असेल अथवा सदस्य असेल, आधी समजून घ्या, नंतर लिहित बसा. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष पदावर आलेला आणि त्याचं एकदा 6 वर्ष कंप्लीट झालेलं, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सदस्य पदावर आलेला आणि त्याचा सदस्य पदावरून 6 वर्ष एकदा कंप्लीट झालेलं, तर अध्यक्ष त्याचा टर्म कंप्लीट केल्यानंतर त्याच पदावर अथवा सदस्य त्याचा टर्म कंप्लीट केल्यानंतर त्याच पदावर त्याचं रिअपॉइंटमेंट होऊ शकत नाही. म्हणजे अध्यक्ष पुन्हा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष पुन्हा त्याच पदावर अध्यक्ष अथवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य पुन्हा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्य पदावर अपॉइंटमेंट नाही होऊ शकत. बंधने घातलेली आहे. एकदा सर्व्हिस त्या पर्टिक्युलर पदासाठी दिली तुम्ही, अध्यक्षांनी अध्यक्ष पदासाठी, सदस्यांनी सदस्य पदासाठी एकदा का सर्व्हिस दिली तर तो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सदस्य पुन्हा सदस्य पदावर नाही येऊ शकत. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष पुन्हा अध्यक्ष पदावर नाही येऊ शकत. एक्झाम्पल घेऊ. पकडून चालू जिया चावरे हे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची सदस्य झालेली आणि जिया आपल्या वयाच्या 45व्या वर्षी जर UPSC ची सदस्य झाली तर मुद्दा कसा आहे, टर्म काय जियाचा 6 वर्ष किंवा त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत. तर ऑफकोर्स यापैकी जे आधी येणार ते तर ऑफकोर्स आधी 6 वर्ष येणार. म्हणजे जेव्हा 6 वर्ष कंप्लीट होतील तेव्हा जिया 51 ची राहून जाईल. पण पुढे पुन्हा तर बघायला गेलं तर 65 पण तिला चान्स आहे ना चान्स, पण ती पुन्हाहून सदस्य युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची नाही होऊ शकत. एकदा टर्म त्या पदावरचं संपलं, राम राम ठोको आगे बढो. क्लिअर? सेम पदावर येऊ शकणार नाही असं लिहा. सेम पदावर. आता एकच मुद्दा बघितला, अजून 2-3 मुद्दे बघितले. क्लिअर? आपण सेम पदावरचं रिअपॉइंटमेंट बघितलं त्यांचं ना. आता या व्यतिरिक्त असाच पॉइंट आहे पण रिअपॉइंटमेंटचा नाही आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष अथवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य एकदा का अध्यक्ष आणि सदस्य पदावरून निवृत्त झाले तर ते इतरत्र कुठेही नोकरी करू शकणार नाही. हे कॉम्प्लिकेटेड आहेत बरं का टर्म्स. पुन्हा सांगतोय, UPSC सोपा आहे. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये पगले होऊन जाल तुम्ही
की कोण कुठं जाऊ शकतं आणि कोण कुठं नाही जाऊ शकत. मेंबर बद्दल बोलून राहिलो आपण. मेंबर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा मेंबर एकदा का मेंबर या पदावरनं मुक्त झाला, म्हणजे त्याचे 6 वर्ष पूर्ण झाले, तर तो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष पदावर नेमला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त तो स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष पदावर सुद्धा नेमला जाऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त त्याची नेमणूक कुठेही नाही होऊ शकत. सदस्य युपीएससीचाच अध्यक्ष होऊ शकतो, अथवा सदस्य युपीएससीचा कोणत्याही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष होऊ शकतो. या व्यतिरिक्त तो कुठेच काही करू शकणार नाही. ठीक आहे. 3 पॉइंट्स मांडले आहेत. पहिला पॉइंट होता रिअपॉइंटमेंटचा. अध्यक्ष पदावरनं निवृत्त झाला तर पुन्हाहून अध्यक्ष नाही होऊ शकत युपीएससीचा. सदस्य पदावर निवृत्त झाला तर तो पुन्हाहून युपीएससीचा सदस्य नाही होऊ शकणार. तिथे त्या पदावर त्याचा रिअपॉइंटमेंट नाही होऊ शकत. तो डबल सेवा नाही देऊ शकत. त्याला असं लक्षात घ्या. दुसरा पॉइंट, अध्यक्ष आणि सदस्य एकदा निवृत्त झाले तर ते कुठेही नोकरीसाठी अपात्र मानले जातात. ठीक आहे. ते बिलकुल पात्र नसतात, कुठे सर्व्हिस देऊ शकत नाही ते. या व्यतिरिक्त राहिली गोष्ट सदस्यांची, तर सदस्य त्यांच्या पदावरनं म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्य पदावरनं एकदा का निवृत्त झालेले तर ते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष होऊ शकतात. प्रॉब्लेम नाही. या व्यतिरिक्त कुठल्याही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष पदावर सुद्धा जाऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण ते या व्यतिरिक्त अजून कुठे काही सेवा देऊ शकणार नाही. आणि राहिली गोष्ट अध्यक्षाची, तर अध्यक्षाला तर काही चान्सच नाही. अध्यक्षाला काही चान्स वाटतोय का तुम्हाला? म्हणजे पहिली गोष्ट, डिमोशन तर होऊ शकणार नाही. होईल तर प्रमोशन होईल ना रे. ठीक आहे. सो अध्यक्ष झाला, अध्यक्ष, आणि तो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष एकदा निवृत्त झाला तर त्याला काय स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष बनवाल का? त्याचं डिमोशन नाही होणार का? तर उसका चान्स खतम. ठीक आहे. तो आता कुठे सर्व्हिस देऊ शकणार नाही. क्लिअर. एक मात्र मजेची गोष्ट अशी झालेली की 1979 ची गोष्ट असणार, आणि 1979 ला देशाचे राष्ट्रपती यांनी किडवाई, जे रिटायर्ड युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष होते, किडवाई यांची नेमणूक बिहारच्या राज्यपाल पदावर केली. आता ते राज्यपाल झाले बिहारचे, रिटायर्ड युपीएससीचे अध्यक्ष. आता या गोष्टीला केला गेला चॅलेंज सुप्रीम कोर्टमध्ये, की जेव्हा तरतुदी सांगतात की तुम्ही कुठेही सेवा देऊ शकणार नाही, नोकरी करू शकणार नाही, म्हणजे ना सेवा इन द सेन्स नोकरी करू शकणार नाही, सरकारी नोकरी ते सुद्धा, तर तुम्ही असं कसं कुठल्या रिटायर्ड अध्यक्षाला बिहार किंवा कुठल्या ठराविक राज्याच्या राज्यपाल पदावर तुम्ही बसवलेलं? तर ऑफकोर्स यामध्ये गहन चिंतन करून सुप्रीम कोर्टने आपलं जजमेंट दिलं की गव्हर्नर हे एक संवैधानिक पद आहे, ते काही सरकारचं नोकरीचं पद नाही आहे. त्यामुळे अशी अपॉइंटमेंट ही व्हॅलिड आहे. कळते? ठीक आहे. सो लक्षात घ्यावं, चुकून कसा होऊन जाईल ना की आपल्याला प्रश्न बनतील आणि मग त्या आधारावर विचारलं जाईल की बाबा असं जरी अट असली तरी पण ती व्यक्ती गव्हर्नर पदावर नेमली जाऊ शकतो का, किंवा ही नेमणूक जी आहे ती व्हॅलिड असणार का? सुप्रीम कोर्टचा निर्णय होता 1979. किडवाई बिहारचे गव्हर्नर व्हॅलिड ठरवलं गेलं, कारण म्हटलं गेलं की गव्हर्नर हे पद कॉन्स्टिट्युशनल आहे किंवा एक संवैधानिक पद आहे, ते काही असं सरकारच्या नोकरीचं पद नाहीये. त्यानंतर युपीएससीचा रोल बघू आपण, यांचे काय अधिकार, कार्य वगैरे काय आहेत. बघायला गेलं तर एवढं काही म्हणजे असं काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे की युपीएससी काय कार्य करणार. ठीक आहे. तरीही काही पॉइंट्स आहेत जे थोडं नोट करणे आवश्यक होऊन जाईल. नोट करू, असं खूप डिस्कशनचा सुद्धा पॉइंट राहणार नाही. केंद्र आणि संघ इन द सेन्स राष्ट्रीय स्तरावर आणि युटी स्तरावर, केंद्रशासित प्रदेश, अखिल भारतीय संघ किंवा संघशासित प्रदेश, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस, युनियन सर्व्हिसेस आणि युनियन टेरिटरी सर्व्हिसेस. अखिल भारतीय सेवा, संघ सेवा आणि संघराज्यीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस, युनियन सर्व्हिसेस आणि युनियन टेरिटरीजच्या सर्व्हिसेस याबद्दल नियुक्तीकरिता परीक्षा घेण्याचं काम यांचं आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेस आर्टिकल 312 युपीएससी कंडक्ट करतं ना, आणि नो डाऊट सिव्हिल सर्व्हिसेस तर युपीएससीचाच मामला आहे.
आपण तिसराच एक पॉइंट फक्त नवीन मांडलेला, युटीज. तर ऑफकोर्स ना युटीज साठी काय राज्य लोकसेवा आयोग राहणार आहे का रे? अरे ते राज्य नाही आहे ना रे, ते युटी आहे ना. तर ऑफकोर्स युटी साठी सर्व्हिसेस युपीएससी बघणार ना. युपीएससी एक्झामिनेशन कंडक्ट करतं बरं का अंदमान निकोबार मध्ये सर्व्हिसेस. तिथे जर काही आपल्याला अपॉइंटमेंट करायचं आहे, कोण करेल? युपीएससी करेल. त्यांचं थोडी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, प्रश्न नाही आहे, युपीएससी करेल. हा झाला पॉइंट एक. त्यानंतर दुसरा पॉइंट, 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांनी, लिहून घ्या सरळ सरळ, फटाफट लिहा, आपल्याला स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आजच बघायचं आहे. 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांनी संयुक्त भरतीची योजना आखणे, जॉईंट रिक्रुटमेंट. 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांनी विनंती केल्यास त्या राज्यांसाठी जॉईंट रिक्रुटमेंट. पकडून चला पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांनी एकमेकांसोबत डील केलं आणि म्हटलं की बाबा या वर्षीचे पदे आपण युपीएससी मार्फत भरून काढूया आणि संयुक्त पदे भरू, म्हणजे तुमच्याकडे आणि आमच्याकडे सेम अर्थ इन द सेन्स सेम पोस्ट अँड सेम ऑल दॅट. 2 राज्यांनी जर त्यांना रिक्वेस्ट केली, युपीएससी त्यांचं काम करून देईल, एक्झामिनेशन कंडक्ट करून तिथले पदे जे आहे ते भरून देईल. ठीक आहे. या व्यतिरिक्त जर राज्यपालांनी युपीएससीला रिक्वेस्ट केली, तिसरा पॉइंट, गव्हर्नरनी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला रिक्वेस्ट केली, नाही ठराविक पकडून झाला की 2024-25च्या काही गरजा आहेत, राज्य सरकारला वाटते की नाही युपीएससीने करावं बाबा, आमच्यावर प्रेशर खूप आहे, आम्ही आमच्या हातात जे काम आहेत ना तेच होत नाही आहेत एमपीएससी मार्फत, तर मग काय गव्हर्नर रिक्वेस्ट करेल आणि मग युपीएससी तसं मग त्या पर्टिक्युलर वर्षासाठी किंवा पर्टिक्युलर पोस्ट करिता तेवढी फक्त एक्झामिनेशन कंडक्ट करून देणार. या व्यतिरिक्त नेक्स्ट पॉइंट लिहा की एका सर्व्हिस मधनं दुसऱ्या सर्व्हिसमध्ये ट्रान्सफर करण्याबद्दल, एका सर्व्हिसेस मधनं दुसऱ्या सर्व्हिसेसमध्ये अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करणे. कळते शिस्तभंग काय म्हणा आपण त्याला, कोड ऑफ कंडक्ट. ज्या नियमामध्ये त्या अधिकाऱ्यांनी वागायला पाहिजे त्या नियमानुसार न वागता त्यांनी जर रूल्स ब्रेक केले असतील, त्याला कोड ऑफ कंडक्टच म्हणणार आपण. असं जर झालं असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार. मग ते कुठल्याही पद्धतीने राहू शकते. जर तो सलग नोकरीवर विदाऊट एनी रजा जर तो गैरहजर असेल, शिस्तभंगाची कारवाई होईल त्याच्यावर, का नाही होणार. ठीक आहे. आयोगावर मात्र काही रिस्ट्रिक्शन सुद्धा आहेत. जे आयोग म्हणजे हे तर बघितलं आपण, हे करताय ते करताय, अजूनही काही पॉईंट्स आहेत पण ठीक आहे, एवढं खूप काही सगळं लिहिण्याची गरज नाहीये. तसं एक पॉईंट सहज सांगतोय, म्हणजे असं नाही लिहून नोट नाही केली तरी चालेल. जर बघून चला कुठला व्यक्ती सर्व्हिस देऊन राहिला आणि सर्व्हिस देत असताना जर त्याचा ऍक्सिडेंट झालेला आणि ऍक्सिडेंट झाला असल्या कारण जर तो हँडिकॅप झालेला, तर ऑफकोर्स त्याला निवृत्ती देणे आणि त्याच्यासाठी प्रॉपर रिटायरमेंट अलाउन्सेस बद्दल युपीएससी निर्णय घेतात. ऑफकोर्स जर बघून झाला त्याचे आता हात नाही राहिले, पाय नाही राहिले, तो सर्व्हिस देऊ शकणार का? नाही देऊ शकणार. अरे पण त्याला आपण आधीच रिटायर करून राहिलो ना, मग त्याला एक्स्ट्रा अलाउन्सेस नाही द्यावं लागेल का त्याला घेऊन? युपीएससी त्याच्याबद्दल निर्णय देतं. ठीक आहे. अजूनही असे आहेत कार्य. ठीक आहे. म्हणजे रिस्ट्रिक्शन्स काय आहेत, जरा त्यांच्यावर कामावर काय मर्यादा येतात, त्या मर्यादा बघणे जरा आवश्यक आहे. काय काय जिथे एक्झामिनेशन आलेल्या तिथे रिझर्वेशन आलं, राईट. पण रिझर्वेशन करिता पहिलाच पॉईंट बघतोय आपण, रिझर्वेशन करिता कुठल्याही प्रकारचा काहीही निर्णय युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही घेऊ शकत. किती जागा रिझर्व्ह असणार, या जागाचं काय, याबद्दल काही त्यांचा रूल नाहीये. ते सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल, सगळं सेंट्रल ठरवेल. रिझर्वेशनला घेऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय ते घेऊ शकत नाही. पहिले बंधन आहे. त्यानंतर ग्रुप सी अँड डी ही पदे युपीएससी नाही भरू शकत. ग्रुप सी ग्रुप डी चे पदे यांना फक्त ग्रुप ए आणि ग्रुप बी. मग युनियनच्या ग्रुप सी ग्रुप डी चे पदे काय कुणामार्फत भरले जातात? एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन. ठीक आहे, ते त्यांचं काम आहे. हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट, यांना फक्त कॅन्डिडेटला रिक्रूट करायचा आहे. रिक्रूट म्हणजे फक्त निवड करायची त्याची ना, निवड करायची म्हणजे एक्झामिनेशन झाली, पास झाला, हा ठीक आहे चलो हो गई बात खतम. त्याच्यानंतर त्या कॅन्डिडेटचं ट्रेनिंग असेल किंवा ट्रेनिंग नंतर त्याला जे काही सॅलरीज वगैरे मिळतील
त्या ट्रेनिंग किंवा सॅलरीशी युपीएससीचा काही एक संबंध नाही आहे. त्याचं ट्रेनिंग कुठे होईल, काय होईल हे ठरवण्याचं काम युपीएससीचं नाही. त्याचे सॅलरीज काय असतील काय नाही हे ठरवण्याचं काम युपीएससीचं नाही, हे सरकार बघणार. सरकारही बघणार म्हणजे सरकारचं एक डिपार्टमेंट बघणार. सो रिझर्वेशन बद्दल ते काही निर्णय घेऊ शकत नाही. ग्रुप सी ग्रुप डी पदे भरण्याचं काम त्यांचं नाही. या व्यतिरिक्त कॅन्डिडेटचं ट्रेनिंग अँड ऑल सॅलरीज अलाउन्सेस काही संबंध नाही यांचा, काही एक संबंध नाही आहे. जे काही काम आहे त्यांचे ते फक्त हे की ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी एक्झामिनेशन घेणे, म्हणजे ग्रुप ए साठी सुद्धा घेऊ शकतं, ग्रुप बी साठी सुद्धा घेऊ शकतं, हे तर काम त्यांचं आहेच. पण आता हे जे ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी ते एक्झामिनेशन घेऊ शकतात, तर हे त्यांचे अधिकार आहेत ना की ते ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी एक्झामिनेशन घेऊ शकतात. हे त्यांचे अधिकार कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. राष्ट्रपती एका आदेशावरनं युपीएससीचे अधिकार क्षेत्र कमी करू शकतात. युपीएससीचं जेवढं काही ज्युरिडिक्शन आहे किंवा साधारणतः त्यांच्या हातामध्ये जे काही आहेत अधिकाराच्या नावाने, त्या अधिकारामध्ये कमतरता आणली जाऊ शकते राष्ट्रपतीच्या एका घोषणेने. मात्र राष्ट्रपतींनी जर युपीएससीचे अधिकार क्षेत्र कमी केले तर ज्याही पॉइंट किंवा सब्जेक्टला घेऊन ते अधिकार कमी केलेले आहेत, तो सब्जेक्ट पार्लमेंट समोर कमीत कमी 14 दिवस विचाराधीन ठेवणे आवश्यक. राष्ट्रपती आदेश देऊन युपीएससीचे अधिकार कमी तर करू शकतो, पण त्यांनी आदेश दिले म्हणजे ते अधिकार कमी झालेच अशातली गोष्ट नाही आहे. तो फक्त आदेश देऊ शकतो. ज्या कुठल्या पॉइंटला घेऊन त्यांनी अधिकार कमी करावा असा आदेश दिलेला आहे, तो पॉइंट पार्लमेंट समोर ठेवला जातो आणि पार्लमेंट कमीत कमी त्या मुद्द्यावर 14 दिवस विचार करते. कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी नियम आहेत, घटनात्मक नियम आहेत. 14 दिवस संसद विचार करेल आणि संसदेला वाटते की राष्ट्रपतीचे हे जे अधिकार करण्याचा जो डिसिजन आहे तो बरोबर आहे आणि जर त्यांनी त्या डिसिजनला व्हॅलिड ठरवलं तरच ते अधिकार कमी होऊ शकतील अथवा नाही होऊ शकणार. संसद फायनलाइज करणार त्याला. ऑनलाईन समजलं काय? हे आन्सर करा फटाफट. समजलं? रिपीट करायचं आहे, काय करायचं आहे, फटाफट बोला. युपीएससी आपला वार्षिक अहवाल राष्ट्रपतीला देतो आणि राष्ट्रपती मग तो अहवाल संसदेपुढे मांडतो. त्या अहवालामध्ये, रिपोर्टमध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननी आपली रिपोर्ट दिली राष्ट्रपतींना. राष्ट्रपती ते रिपोर्ट ठेवतात संसदेसमोर. संसदेसमोर म्हणजे संसदेच्या दोन्ही हाऊस मध्ये मांडला जातात ते रिपोर्ट. त्या रिपोर्टमध्ये अफकोर्स त्यांच्या काही मागण्या सुद्धा आहेत. मागण्या कशा संबंधीच्या? तर पदे भरण्याबद्दलच्या. ठीक आहे, अमुक अमुक क्षेत्रामध्ये, सेक्टरमध्ये अमुक अमुक पदे रिकामे आहेत, ती भरली जावी असं त्या रिपोर्टमध्ये असेल ना. तर यांनी जी काही सूचना केली आहे बघा, युपीएससीनी आपली रिपोर्ट दिली आहे राष्ट्रपतीने ठेवलाय संसदेसमोर. संसदेमध्ये तो मुद्दा विचाराधीन आहे. यांचे काही त्यामध्ये रिक्वायरमेंट्स किंवा काही डिमांड्स आहेत की अमुक अमुक पदे भरायची आहेत. यांनी जे काही सूचना दिलेली आहे युपीएससीनी, जे संसदेसमोर आहे, त्या सूचना मानणे संसदेवर बंधनकारक नाही. संसद मानू शकते किंवा नाही मानू शकत. पण ज्या गोष्टी मानल्या नाहीत, ज्या रिक्वायरमेंट यांचे होते ते मानले नाहीत, ज्या सूचना यांच्या मानल्या गेल्या नाहीत, त्या का मानल्या गेल्या नाहीत त्याचं स्पष्टीकरण मात्र संसदेला द्यावं लागतं. कळते आहे का? परत सांगायचं आहे बघा, युपीएससी आपला वार्षिक अहवाल राष्ट्रपती समोर देईल आणि राष्ट्रपती त्या अहवालाला मांडेल संसदेसमोर. ऑफकोर्स त्या वार्षिक अहवालामध्ये कुठली पदे खाली आहेत, काय आहेत, कसं काय, सगळ्या गोष्टी नमूद असतील आणि यांच्या काही सूचना असतील की अमुक अमुक क्षेत्रासाठी एवढ्या पदे आपल्याला भरायची आहेत. आता यांनी ज्या सूचना केल्या ते एक प्रकारच्या यांच्या डिमांड्स आहेत की एवढे पदे भरायची आहेत. त्या डिमांड, त्या सूचना मानणे संसदेवर बंधनकारक नाही. संसदेला वाटते, एक्झाम्पल घेऊ, यांनी म्हटलं 1000 पदे भरायची आहेत, तर संसदेवर बंधनकारक नाही की यावर्षी 1000 पदे भरण्याकरिता ते युपीएससीला परमिशन देतीलच. नाही, होऊ शकते संसद म्हणेल की 900 पदे भरली जावी. पण मग प्रश्न असा आहे की 9000 ची डिमांड होती, 900 यांनी संसदेने अप्रूव्ह केलेलं, 100 नाही केलं. मग 100 नाही केलं तर का नाही केलं त्याचं स्पष्टीकरण संसदेला द्यावं लागतं. क्लिअर? ठीक आहे. सो यावरनं आपला एक अंदाज लागतो की आयोगाचं काम हे फक्त ऍज अ ऍडव्हायसरी बॉडी आहे. ऍडवाइस तर करू शकते ना, असं स्वतःच्या इच्छेने थोडी काही करू शकते. ठीक आहे. हा,
तेवढं फार त्यांना दिलं आहे की बाबा जे काही सूचना मानल्या गेल्या नाही ते त्याचं स्पष्टीकरण द्यावं. लक्षात घ्या, आपण बोललो आहोत की युपीएससीच्या मागण्या किंवा युपीएससीच्या सूचना या संसदेवर बंधनकारक नाही आहेत. संसदेवर नाही आहेत, फक्त संसदेवर नाही आहेत. पण जर युपीएससीने कुठल्या मंत्रालयाला सूचना केलेली तर त्या मंत्रालयावरती सूचना बंधनकारक असते. लिहा, संसदेवर बंधनकारक नाही, मंत्रालयावर बंधनकारक आहे. मात्र यांच्या सूचना मंत्रालयावर बंधनकारक आहे. बिलकुल, त्यांनी काही मिनिस्ट्रीला घेऊन काही जर सूचना केली, मिनिस्ट्रीला ऐकावं लागतं. तरी सुद्धा बघायला गेलं तर अशी एक कॉन्स्टिट्युशनल सॉव्हरेन बॉडी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही खूप ताकदवर, खूप मजबूत अशी दिसत नाही, कारण की संसदेवर यांच्या सूचना बंधनकारक नाही आहे, मंत्रालयावर आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट जरा आपण विचारात घ्यायला पाहिजे की त्यांच्या थोड्या अधिकारामध्ये अजून थोडी कमतरता आली आहे. कमतरता इन द सेन्स काय, आपण मगा बघितलंय शिस्तभंगाची कारवाई युपीएससी करता. आता बघा कसं आहे ना बॉस, एक्झाम्पल घेऊ, कुठल्या अधिकाऱ्यांनी जर लाच म्हणजे पैसा खाल्ला, करप्शन केलं, तर त्याच्यावर कारवाई होईल ना, ते पण शिस्तभंगाचीच कारवाई आहे, ते पण शिस्तभंगाचीच कारवाई आहे. तर मुद्दा असा आहे की निवडलं कोणी, युपीएससीनी, तर बाबू कारवाई सुद्धा तुम्हीच करा. मुद्दा असा असतो. तर हा ऍक्च्युली त्यांचा अधिकार आहे ना, ड्युटी जाऊ द्या, ड्युटीला बाजूला ठेवा, ही त्यांचा अधिकार आहे की ते शिस्तभंगाची कारवाई करतील. कुठल्या अधिकाऱ्यांनी जर काही गडबड केली आहे तर त्यांची इन्क्वायरी होणार आणि इन्क्वायरी होऊन जे आहे त्याला जे काही पनिश करायचं आहे ते युपीएससी बघणार. अरे पण त्यांच्या या अधिकार क्षेत्रामध्ये थोडंफार कमतरता आली ना, थोडंफार काय, बरीच कमतरता आली. मुद्दा असा झालेला की 1964 ला आपल्या देशामध्ये एक कमिशन स्थापन झालेलं, तुमचं व्हिजिलन्स कमिशन, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. काल आपण नाव लिहिलं होतं ना, असं केंद्रीय दक्षता आयोग म्हटलेलं होतं. फॉरेन ब्रीड म्हटलं तर कुत्र्यांची, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. अरे सीबीआय यांच्या अंडरमध्ये नसते का, नाही का, ते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. बेसिकली आता जर कोणी लाच घेतलेली तर त्यावरची कारवाई सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन करताना होतं असं की यांना आता तुम्ही ऐकलं तर असणार ना, मंत्र्यावर का छापे कोण मारते, सीबीआय मारते ना, छापे सीबीआय मारते ना, याच्यावर छापे त्याच्यावर छापे, या अधिकारी किंवा त्या अधिकारीवर. तो सीबीआय यांचं पिल्लू आहे, कारण की यांची टीम काय रे, यांची टीम म्हणजे सीबीआय. अरे यांची टीम काय बॉस, अख्खा देश यांची टीम आहे, अख्खी देश यांची टीम आहे. म्हणजे यांच्या हाताखाली एवढी मोठी यंत्रणा आहे की ज्याला काही हद नाही आहे. म्हणजे सीव्हीसी बॉस दिल्ली में बैठे हुए, त्यांच्या अंडर चौकशी करणारी टीम काय, सीबीआय. पण सीबीआयच्या अंडर काय, पुरे देश की पुलिस. नागपूरचा मॅटर आहे, एक्झाम्पल घेऊ, नागपूरचा मॅटर आहे, आणि नागपूरचा मॅटर जर गेला आहे व्हिजिलन्स कमिशनकडे, तो व्हिजिलन्स कमिशन सीबीआयला ऑर्डर देणार, जा बघा काय मॅटर आहे, सॉल्व्ह करा. सीबीआयची टीम येईल नागपूरमध्ये. अरे पण नागपूरमध्ये सीबीआयची टीम येईल तर अशी काय, जे काही ऑफिसर येतील ते येतील, ठीक आहे, पण इथे त्यांना कोण सपोर्ट करणार, नागपूर की अख्खी पुलिस. नागपूर के सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस से लेके तर अख्खा कॉन्स्टेबल, ज्या कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो मुद्दा गेला ना, सब उसके हात के नीचे, सीबीआय के हात के नीचे. कळते का, पोलिसांना त्यांच्यासाठी काम करावं लागेल. म्हणून म्हटलं की यांची टीम खूप मोठी आहे, भव्य मोठी टीम आहे. तर जेव्हा कुठे काही अधिकाऱ्यांची लाच किंवा अशा मॅटरला घेऊन जेव्हा काही होतं तर ते सीबीआय बघतं म्हणजे सीबीसी बघतं. पण मग आता सेम अधिकार तर आपण यालाही तर दिलं होतं ना, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा. तर सेम मॅटरवर इन्क्वायरी सीबीसी सुद्धा करतं आणि सेम मॅटरवर इन्क्वायरी युपीएससी सुद्धा करतं. तर युपीएससीचे हे अधिकार थोडे वाटले गेले आहेत आता. म्हणजे आधीपर्यंत तर नव्हतंच, म्हणजे 1964 ला सीबीसीची स्थापना झालेली, त्याच्या आधी तर फक्त युपीएससीला असा अधिकार होता की ते शिस्तभंगाचा कारवाई करतील. पण आता जरा यांचे अधिकार वाटले गेले आहेत. तर लिहून घ्या की शिस्तभंगाची कारवाईवर थोड्या मर्यादा येतात युपीएससीच्या, थोडे लिमिटेशन्स आहेत, कारण की सीबीसीला सुद्धा हा अधिकार आहेच. हे प्रशासकीय याच्यामध्ये करू शकतात, बिलकुल त्यांना अधिकार आहे. आता तोच मुद्दा आहे आणि तो असतोच. तर फक्त मग आपण तेव्हा ना फक्त संविधानिक भाषा वापरू अशा वेळेस, की मग असं होऊन जातं की सीबीसी ही नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि युपीएससी एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तर तिचा भार जरा जास्त पडेल. पण या बोलण्याच्याच गोष्टी आहेत. ते काय आलं की फायनल डिसिजन एंड ऑफ द डे तसंही सरकार घेतं, आणि सरकारसाठी सीबीसी जरा जास्त महत्वाची यांच्यापेक्षा, कारण की ते त्यांच्या कामात येतं ना ऍक्च्युअली. त्यामुळे ते सगळं एंड ऑफ द डे सरकारच बघेल की नेमकं काय कसं. ऑनलाईन क्लिअर आहे रे, आन्सर करा फटाफट. सेम तरतुदी लागणार आहेत,
स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये एक अध्यक्ष आणि काही इतर सदस्य असतील. सदस्य किती असतील त्यांची संख्या मुळीच अशी निश्चित नाही आहे. अध्यक्षांची आणि सदस्यांची नेमणूक हे त्या संबंधित राज्याच्या राज्यपालातर्फे केली जाणार. राज्यपाल त्या पीएससी मध्ये, स्टेट पीएससी मध्ये एक अध्यक्ष आणि इतर काही सदस्यांची नेमणूक करतील. किती राहतील हे निश्चित नाही. आपण प्रत्येक राज्याची सदस्य संख्या तशी वेगवेगळी राहणार. आपण आपल्याच एमपीएससीचा विचार केला तर त्याचीच तर संख्या अशी कधी काही दिसते, कधी 4 दिसते, कधी 6 दिसते, कधी अध्यक्षच नसतात पदावर, 2-2 वर्ष अध्यक्षाच पद खाली असतात. परिस्थिती अशी असून जाते ना. नाही, असं काही निश्चित नाही आहे सदस्य संख्या. ठीक आहे. सो गव्हर्नर मात्र त्यांची नेमणूक करेल. ठीक. आणि बाकी सगळ्या तरतुदी इन द सेन्स काय, जर बघायला गेलं तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन साठी सुद्धा जे आर्टिकल्स लागतील त्या सेम लागतील. आर्टिकल 315 to 323 या दरम्यान स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची चर्चा करण्यात आलेली. सेम राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये 14th पार्ट मध्ये आपल्याला स्टेट पीएससी च्या तरतुदी दिसतील. सेम काही वेळ. जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या क्वालिफिकेशनचा विचार केलेला तर क्वालिफिकेशन नेमकं काय आणि कसं मागितलेलं आहे तर सेम मागितलेलं आहे जसं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला मागितलं होतं. म्हणजेच त्या कमिशनची म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगाचे निम्न म्हणजे हाफ मेंबर, अर्धे सदस्य केंद्र अथवा राज्याच्या नोकरीमध्ये 10 वर्षाचा अनुभव घेणारी व्यक्ती असायला पाहिजे. सेम आहे रे, काही वेळ नाही रे. हाफ मेंबर हा फक्त लक्षात घ्याल. केंद्र किंवा राज्य म्हणजे इथे राज्य लोकसेवा आयोगामध्ये केंद्र स्तरावर 10 वर्ष नोकरी केलेला व्यक्ती सुद्धा पात्र आहे. हे आपण युपीएससी चे मेंबरचा आणि अध्यक्षाचा राजीनामा नाही लिहिला ना, पण कन्सिडर आहे ना तुम्हाला. कोणाला देईल राजीनामा? राष्ट्रपतीलाच. राष्ट्रपती नेमतो, राष्ट्रपतीलाच राजीनामा देणार, राष्ट्रपतीच पदावरून दूर करणार. ठीक आहे. बघा, वाटतं लिहून ठेवा, खूप गरजेचं नाही. देन स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष सदस्य यांचा टर्म किती. तर अध्यक्ष असतील अथवा सदस्य असतील ते आपल्या पदावर आल्या तारखेपासनं एक तर 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाच्या 62 वर्ष यापैकी जे आधी येईल तोपर्यंत ते आपल्या पदावर राहणार. 6 किंवा 62. युपीएससी ला आपण बघितलं होतं 6 किंवा 65. अध्यक्ष अथवा सदस्याला आपल्या पदाचा जर राजीनामा द्यायचा असेल तर मुदतपूर्व ते आपलं पद सोडू शकतात, ते राजीनामा देऊ शकतात. ऑफकोर्स त्यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते गव्हर्नरला आपल्या पदाचा राजीनामा देतात. देन त्यांचं रिमूव्हल. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्याचं ज्या प्रकारे आपण रिमूव्हल प्रोसेस बघितलेली आहे तशीच जशानी तशी हे राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्याला सुद्धा तरतूद लागते. फक्त तुमच्या सुपीक खोपडीमध्ये एक येऊ शकतं जे बिलकुल कुठल्याही सर्वसाधारण स्टुडंटच्या डोक्यामध्ये येणार की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष सदस्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा होता. इथे आपण राज्य लोकसेवा आयोग बघून राहिलेलो आहे तर हमखास राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार हा त्या राज्याच्या गव्हर्नरचा असेल. तर आपण इथे जर गव्हर्नर लिहिलं तर काम नाही चालणार, कारण की स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष सदस्याला पदावर आणण्याचा अधिकार राज्यपालाचा आहे. त्यांना राजीनामा जर द्यायचा असेल तर ते राजीनामा सुद्धा राज्यपालालाच देतील. पण जर यांना पदावरून दूर करण्याची गोष्ट आली तर मग तो अधिकार त्या राज्याच्या गव्हर्नरचा नाही, तो अधिकार राष्ट्रपतींचाच. प्रेसिडेंटच त्यांचं रिमूव्हल करू शकते, राज्यपाल नाही. बकायद्यानं तिथे गव्हर्नर या बाजूला
आणि काळ्या पेनानंतर असं क्रॉस करा, तो नाही करू शकत. फक्त राष्ट्रपती. राष्ट्रपती एकतर सरळ अध्यक्ष अथवा सदस्याला पदावरून दूर काढू शकतो किंवा राष्ट्रपती ती गोष्ट सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी देऊ शकतो. ठीक आहे, दोन पर्याय आहेत, ए अँड बी. मग आपण जसं बघितलेलं. पण काय झालं तर तो सरळ काढेल आणि काय झालं तर तो चौकशीसाठी देणार. तर बघा, जर 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 ते पर्याय, जर ती व्यक्ती ही दिवाळखोर झाली असेल, सेमच कारण आहेत रे, लिहा फटाफट, अथवा त्या व्यक्तीने नोकरीसाठी इतरत्र म्हणजे पैशासाठी इतरत्र त्याने नोकरी केली असेल, किंवा ती व्यक्ती फिजिकली किंवा मेंटली अकार्यक्षम असेल, ती व्यक्ती बँकरप्ट झाली असेल, किंवा जर त्या व्यक्तीने इतरत्र नोकरी केली असेल, किंवा ती व्यक्ती फिजिकली किंवा मेंटली अक्षम असेल. मराठीमध्ये असे शब्द लिहून ठेवा. मराठीमध्ये काही शब्द टाकतात, अक्षमच टाकतील, अकार्यक्षम टाकतील, काही टाकतील. तर त्यावेळेस राष्ट्रपती, राज्यपाल नव्हे, राष्ट्रपती सरळ त्याला पदावरून दूर करतील. मात्र कारण हे नसेल, आणि कारण हे नसून जर कारण गैरवर्तणुकीचं असेल, मिसबिहेवियर, गैरवर्तवणूक हे जर कारण असेल, तर मात्र या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती सरळ त्या व्यक्तीला पदावरून नाही दूर करू शकत. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींना तो मुद्दा सुप्रीम कोर्टकडे द्यावा लागेल. सुप्रीम कोर्ट त्याची इन्क्वायरी करेल आणि सुप्रीम कोर्टला जर दोषी आढळला तर मग सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंटला तसा सल्ला देतील आणि त्यानंतरच प्रेसिडेंट त्याला पदावरून दूर करू शकतील. सुप्रीम कोर्टचा सल्ला राष्ट्रपतींना मानावाच लागेल. आपण स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन साठी ना एक एमपीएससीचं एक्झाम्पल घेऊन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम्पल, एमपीएससी. सो स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आपण गृहीत धरतो एमपीएससी, आणि एमपीएससी चे अध्यक्ष अथवा एमपीएससी चे सदस्य हे अध्यक्ष पदावरनं आणि सदस्य हे सदस्य पदावरनं एकदा का निवृत्त झाले, म्हणजे त्यांचा 6 वर्षाचा टर्म पूर्ण झाला, अध्यक्षाचा 6 वर्षाचा टर्म अध्यक्ष म्हणून, सदस्याचा 6 वर्षाचा टर्म सदस्य म्हणून, एकदा का ते त्यांच्या पदावर निवृत्त झाले तर त्या सेम पदावर त्यांचं रिअपॉइंटमेंट नाही होऊ शकत. सेम मुद्दा युपीएससी ला बघितलेला होता आपण. पहिला कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पात्र नसतात. दुसरा पॉइंटही सेम लिहू शकता. एमपीएससी चे अध्यक्ष अथवा सदस्य एकदा का पदावर निवृत्त झाले तर ते इतरत्र कुठेही नोकरी करू शकत नाही. सेम पॉइंट आहे. ठीक आहे. लक्षात आहे. एमपीएससी चे अध्यक्ष एकदा का ते एमपीएससीच्या अध्यक्ष पदावरनं निवृत्त झालेले तर ते संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या अध्यक्ष पदावर तसंच सदस्य पदावर नेमले जाऊ शकतात. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सदस्य होऊ शकतो अथवा सरळ अध्यक्ष होऊ शकतो. ठीक आहे. अथवा अध्यक्ष हा युपीएससीचा अध्यक्ष किंवा सदस्य बिलकुल होऊ शकतो, अथवा ती व्यक्ती इतर कोणत्याही राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष पदावर सुद्धा नेमला जाऊ शकतो. इतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा युपीएससीचा सदस्य होऊ शकतो अथवा युपीएससीचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो, अथवा
गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष होऊ शकतो, पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष होऊ शकतो, छत्तीसगड पब्लिक सर्व्हिस कमिशन, कुठल्याही राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष होऊ शकतो. ठीक आहे, ऑनलाईन हे समजलं का रे? तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट अजून बघायचा आपल्याला. त्याच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. अध्यक्षाकडे 3 ऑप्शन्स आहेत. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्षाकडे 3 ऑप्शन्स आहेत. एकतर तो या राज्यातून एकदा निवृत्त झाला तर तो इतर कोणत्याही राज्याच्या अध्यक्षपदावर जाऊ शकतो, प्रॉब्लेम नाही आहे, किंवा तो सरळ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्य पदावर किंवा सरळ अध्यक्ष पदावर अपॉइंट केला जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, राहिली गोष्ट आता सदस्यांची. तो सदस्यांचं काय, तर सदस्यांकडे ना 4 ऑप्शन्स असतील. आधीच लिहून लक्षात द्या, एकदम लक्षात द्या. एमपीएससी चे सदस्य, शैलेश लक्ष दे, एमपीएससी चे सदस्य एक तर युपीएससीच्या सरळ अध्यक्ष पदावर जाऊ शकतात किंवा युपीएससीच्या सदस्य पदावर सुद्धा जाऊ शकतात. बरोबर आहे ना? जाऊ शकतो तो व्यक्ती, काही प्रॉब्लेम नाही. सदस्य होता तो, एमपीएससीचा सदस्य होता, तो सरळ युपीएससीचा सदस्य होऊन जाईल किंवा सरळ तो युपीएससीचा अध्यक्ष सुद्धा होऊन जाईल. राष्ट्रपतीला जसं वाटेल तो नेमेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. या व्यतिरिक्त तो त्याच म्हणजे एमपीएससीचा सदस्य त्याच म्हणजे एमपीएससीच्या अध्यक्ष पदावर जाऊ शकतो अथवा इतर कोणत्याही राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष पदावर सुद्धा जाऊ शकतो. 4 ऑप्शन्स आहेत. एमपीएससीचा सदस्य, एमपीएससीचा सदस्य हा एमपीएससीचा अध्यक्ष होऊ शकेल ना? होऊ शकेल. या व्यतिरिक्त एमपीएससी सदस्य सीजीपीएससीचा अध्यक्ष किंवा एमपीपीएससीचा अध्यक्ष होऊ शकेल, इतर कोणत्याही राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनचा. तसंच तो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सदस्य सुद्धा होऊ शकतो किंवा मग तो अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर? समजलं का वैदी? समजलं मॅडम? एकदा सांगायचं आहे. बघ आपण बघून राहिलो आहे एमपीएससीचा सदस्य. चला 1 बाय 1 घेऊ ना. त्याला तुम्ही असं भले लिहिलंय, पण त्याला थोडस इझी वेनी घेऊन जाऊ. एमपीएससीचा सदस्य होता, त्याचा 6 वर्ष बाळा त्याचं पद समाप्त झालं. आता तो पद समाप्त झाल्यानंतर तो त्यानंतर सदस्य होता, तर त्यानंतर एमपीएससीचा अध्यक्ष होऊ शकतो ना? बिलकुल होऊ शकणार. तो पुन्हा सदस्य पदावर येऊ शकणार नाही. पहिली तर आपण कंडिशन्स टाकली की तो नाही, रिअपॉइंटमेंट नाही होऊ शकत त्याचा, पण तो वर जाऊ शकतो ना रे, अध्यक्ष होऊ शकतो. ठीक आहे, तो एमपीएससीचा सदस्य हा एमपीएससीचा अध्यक्ष होऊ शकतो. या व्यतिरिक्त एमपीएससीचा सदस्य हा निवृत्तीनंतर देशाच्या कोणत्याही इतर पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकणार. का बरं एमपीएससीचा सदस्य हा गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष नाही होऊ शकणार? होऊ शकेल ना, तर तो जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण काय लिहिलं की एमपीएससी सदस्य सेम एमपीएससीचा अध्यक्ष होऊ शकतो, तसंच एमपीएससीचा सदस्य इतर कोणत्याही पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो. सेम थिंग, एमपीएससीचा सदस्य हा युपीएससीच्या सदस्य पदावर सुद्धा अपॉइंट केला जाऊ शकतो, तसंच तो युपीएससीच्या अध्यक्ष पदावर सुद्धा अपॉइंट केला जाऊ शकतो. क्लिअर आहे? 4 ऑप्शन्स आहेत. त्याला घेऊन त्या 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन अध्यक्षाचेच आहेत. सदस्याला घेऊन 3 ऑप्शन अध्यक्षाचे आहे. सदस्य अध्यक्ष होऊ शकतो कशाचा? त्याच राज्याच्या पीएससीचा, इतर राज्याच्या पीएससीचा किंवा युपीएससीच्या अध्यक्ष पदावरचा. ठीक आहे, आणि सदस्य म्हणून त्याच्याकडे एकच ऑप्शन आहे, तो फक्त युपीएससीचा सदस्य पदावर जाऊ शकतो, बाकी नाही कुठे. ठीक, ऑनलाईन बोला रे. समजलं का? डाऊट असेल जराही विचारा, सांगा. समजलं का? राखी, प्राची, त्रिशा, सपना बोला फटाफट. रोशनी, स्मिता बोला. ही सगळ्यात खतरनाक टर्म आहे बरं का, आणि हे तर आता ताजच आहे एकदम कोडं, तर मस्त लक्षात तरी राहील थोडंफार. नंतर सामान 2 दिवसानंतर विचारतो तुम्हाला याला प्रश्न. कुठे जाऊ शकतो, कुठे जाऊ शकतो? नाही, त्याला बंधन टाकलंय, तो सदस्य नाही होऊ शकत. इतर अध्यक्षावर हे बघा बंधन नाही आहे. तो हा अध्यक्ष पदावर इथे होता, तर तो इतर कुठे अध्यक्ष होऊ शकतो, पण सदस्य मात्र इतर कुठे सदस्य नाही होऊ शकत. तो फक्त अध्यक्षच होऊ शकतो. इतर पीएससी मध्ये त्याला सदस्य व्हायचा आहे तर तो युपीएससीचा सदस्य म्हणून नेमला जाऊ शकतो.
ठीक आहे, हे बंधने आहेत, घटनात्मक बंधने आहेत, त्या तरतुदीला पण काही नाही, त्यावेळेस तेवढ्या कालावधीसाठी नाही देऊ शकणार सर्व्हिसेस. एक तर त्याला हे काम करावं लागेल का ते आफ्टर रिटायरमेंट तो सरकारची नोकरी नाही करू शकणार फक्त, बाकी तो बिझनेस अँड ऑल कुठे काही करू शकतो, प्रॉब्लेम. पण स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनवर काही बंधने आहेतच. बंधने इन द सेन्स कामकाजामध्ये, कार्य काही एवढं डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाहीये त्यांचे. बंधने बघा काय, पहिलं बंधन सेम आहे, जसं UPSC ला एक्झामिनेशनचे जे सीट्स होते, जेवढ्या जागा होत्या, त्यामध्ये रिझर्वेशन बद्दल काही विचार करण्याचा अधिकार नव्हता ना, तसंच स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनला सुद्धा काहीच अधिकार नाहीये. बाकी ठीक आहे, आपण ते क्लास अलॉटमेंटचं नाही टाकू मुद्दा, कारण कसं आहे ना की प्रत्येक पब्लिक सर्व्हिस कमिशनचं वेगवेगळं आहे, ठीक आहे, त्यामुळे त्याला टाकण्याची खूप अशी गरज नाही आहे. जसं आपण UPSC लिहिलं ना, ग्रुप सी आणि ग्रुप डीचे एक्झामिनेशन नाही घेऊ शकत अँड ऑल, असं काही टाकण्याची गरज नाहीये. अँड तिसरा पॉईंट मग सेम होऊन जाईल की पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेटचं ट्रेनिंगला घेऊन वगैरे काही डिसिजन नाही घेऊ शकत, ते राज्य सरकार बघणार. तिसरा पॉईंट सेम लिहा, ट्रेनिंग अँड सॅलरीज. बाकी एक पॉईंट अजून ऍड करू आपण, तो असा की पब्लिक सर्व्हिस कमिशन आपला वार्षिक अहवाल राज्यपालाला देतील आणि राज्यपाल मग त्याला विधिमंडळासमोर ठेवतील. सेम तरतूद आहे, फक्त भाषा नावं बदलायची आहे तुम्हाला. कमिशननी जो काही मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य करणे यांच्यावर काही बंधनकारक नाही. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आपले रिपोर्ट गव्हर्नरला देतील, गव्हर्नर लेजिस्लेचर समोर मांडतील. ज्या काही सूचना आहेत त्यांच्या त्या बंधनकारक नाही आहेत. तरतूद लागतेच की ज्या सूचना मान्य नाही केल्या त्याचं स्पष्टीकरण मात्र विधिमंडळ देणार की का मान्य नाही केल्यात. स्टेट PSCचा सल्ला लेजिस्लेचरवर जरी बंधनकारक नसला तरी राज्याच्या तुमच्या मिनिस्ट्रीजवर बंधनकारक आहे, मंत्रालयांवर बंधनकारक आहे. सेमच पॉइंट आहे रे. गैर संवैधानिक कमिशन्स पैकी एकाद कमिशन बघूनच घेऊया, हेडिंग द्या बघायला आधी तर, गैर संवैधानिक संस्था, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आणि बघायचंच आहे तर आपण बघून घेऊ मग जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. बघा ऑफकोर्स याला कुठलीच काही असं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन नाही आहे, म्हणून तिला आपण गैर घटनात्मक संस्था म्हणून राहिलो आहे पहिली गोष्ट तर, ठीक आहे. आणि घटनेमध्ये अशी तरतूद नसून सुद्धा मात्र दोन राज्यासाठी एक किंवा दोन पेक्षा अधिक राज्यासाठी एकच पब्लिक सर्व्हिस कमिशन नेमण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींचा आहे. पण फक्त लक्षात घ्या की राष्ट्रपती असा स्वतःहून पुढाकार घेतात अशातली गोष्ट नाहीये. राज्याने जर तशी रिक्वेस्ट केली तर त्या परिस्थितीमध्ये ना संयुक्त लोकसेवा आयोग नेमला जाऊ शकते, संयुक्त जॉईंट. तसं एक्झाम्पल घेऊ की 1966 ला जेव्हा पंजाब आणि हरियाणा, 1966 पर्यंत पंजाब हरियाणा एकच स्टेट होतं आणि 1966 ला मग हे दोनही राज्य जी आहे ती वेगवेगळी झाली आणि आपल्या देशामध्ये नव्याने 17व्या क्रमांकाचं राज्य म्हणून पंजाब हरियाणा राज्य निर्माण झालेलं. तर जेव्हा हे दोन राज्य वेगवेगळी झाली ना तेव्हा त्या दोन्ही राज्यांनी ठरवलं की आपण काही काळ दोन्ही राज्याच्या सेवा सर्व्हिसेस हे संयुक्त ठेवू की जेणेकरून ना एकच कमिशन राहील आणि एकच कमिशन दोनही राज्याचे पदे भरतील. तर आज जसं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे महाराष्ट्राच्या सर्व्हिसेस किंवा कॅन्डिडेट्सला रिक्रूट करण्याचं काम करतं. पण जर महाराष्ट्राचं पब्लिक सर्व्हिस कमिशन हे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं, जसं एक्झाम्पल घेऊ महाराष्ट्र आणि गुजरात जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, असं जर असतं तर एकच कमिशन दिसलं असतं तुम्हाला, एकच एक्झाम झाली असती MPSC राज्यसेवेची किंवा MP आणि गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनची, आणि एकच राज्यसेवेच्या एक्झामिनेशननी गुजरात आणि महाराष्ट्राचे पोस्ट भरले असते. ठीक आहे, प्रकार असा असता. ठीक, तर अशा प्रकारे आपण संयुक्त लोकसेवा आयोग नेमू शकतो, त्याला कुठलीच संविधानिक तरतूद नाहीये, फक्त राज्यांनी तशी रिक्वेस्ट राष्ट्रपतींना करावी. एक्झाम्पल मध्ये तेच लिहून ठेवा, 1966 ला पंजाब हरियाणा संयुक्त लोकसेवा आयोग होता. दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यासाठी एकच आयोग. मुद्दा असा राहील की बाबा हे जे संयुक्त आयोग असणार त्या संयुक्त आयोगाचे अध्यक्ष असणार आणि सदस्य असणार. हे अध्यक्ष आणि सदस्य, जसं एक्झाम्पल पंजाब हरियाणाच घेऊन घेऊया,
त्यांचं जेव्हा संयुक्त आयोग होतं तर तेव्हा यांचा अध्यक्ष असेल आणि सदस्य असेल. मग अध्यक्ष आणि सदस्य किती असतील हे कोण ठरवेल? तर ते ठरवतील देशाचे राष्ट्रपती. अध्यक्ष आणि सदस्याला अपॉइंट कोण करणार? तर अपॉइंटमेंट राष्ट्रपती तर्फेच होणार, राज्यपालाचा काही सीन नसणार. आपण राज्यासाठीचा लोकसेवा आयोग बघून राहिलो आहे, पण जॉईंट आहे, संयुक्त आहे ना, तर त्यासाठी ना कुठल्या गव्हर्नरला तो अधिकार नाही दिला जात, सरळ राष्ट्रपती बघतो. राष्ट्रपती अपॉइंट करेल, राष्ट्रपती ठरवेल की किती सदस्य असतील, काय असेल. त्यांना पदाच्या शपथा बिप्ता पण राष्ट्रपती समोरच घ्यायचा आहे. त्यांचं एज वगैरे काय असेल, म्हणजे टर्म काय असेल, सेम आहे. राज्य लोकसेवा आयोगाला घेऊन जेवढ्या गोष्टी लिहिल्या आहेत ना, सेम चिपकवायच्या आहेत, काही वेगळं नाही. फक्त अपॉइंटमेंट आपल्याला राष्ट्रपती तर्फे करायची आहे, बाकी तर सेमच असेल ना रे. टर्म 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाच्या 62 वर्षापर्यंत. बाकी रिमूव्हल असेल किंवा बंधने असेल, हे सगळं सेम, काही लिहिण्याची सुद्धा गरज नाहीये. रिमूव्हल मध्ये काय, राष्ट्रपती, तसंही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्याला राष्ट्रपतीच पदच्युत करून आलेले आहेत, राज्यपाल तर तसंही करत नाही. इथे जॉईंट आहे तर राष्ट्रपतीच करणार, प्रश्नच नाही आहे. कारण काय, तेच 3 कारण जर घडली असतील तर सरळ काढेल, किंवा जर गैरवर्तणूक केलं असेल तर मग ती गोष्ट सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी जाणार. ठीक आहे, सेमच मुद्दा असणार. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष आणि सदस्य त्यांच्या पदावर निवृत्त झाल्यानंतर ते सेम त्या पदावर रिअपॉइंट नाही होऊ शकत. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष सदस्य निवृत्त झाल्यानंतर ते कुठेही इतरत्र सरकारी नोकरी करू शकत नाही. सेमच पॉइंट्स आहेत. अध्यक्ष जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा एकदा का निवृत्त झाला तर तो युपीएससीचा अध्यक्ष होऊ शकतो, युपीएससीचा सदस्य होऊ शकतो, राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अध्यक्ष होऊ शकतो. सदस्य असतील निवृत्त झाल्यानंतर तर सदस्य हे त्याच जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष होऊ शकतात, किंवा इतर कोणत्याही राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष होऊ शकतात, किंवा युपीएससीचे सदस्य होऊ शकतात, किंवा अध्यक्ष होऊ शकतात. सेमच पॉईंट बोलून झालेलो, वैतागल्यासारखं गिन्या उठून आलं ना. ठीक आहे सगळं. एक महत्वाची गोष्ट की पकडून चला एमपीएससीला. एमपीएससी मध्ये एक अध्यक्ष आणि पकडून चला की 4 सदस्य होती. सदस्यांचा कालावधी हा 6 वर्षाचा होता. एक सदस्य होता XYZ, ज्याचा कालावधी 3 वर्षाचा होऊन गेला, म्हणजे उरला अजून 3 वर्ष. ठीक आहे. अशा परिस्थितीमध्ये एमपीएससीचे अध्यक्ष हे रिटायर झाले, म्हणजे यांचं 6 वर्ष झालं. असं शाळा तर नाही ना सगळे एकाच वेळेस दिली, रॅन्डमली कधी कोणी येणार अध्यक्ष किंवा सदस्य. ठीक आहे. सो अध्यक्ष जर रिटायर झाले तर हे पद रिकामं झालं, मग हे पद रिकामं झालं तर हे पद भरलं जाणार, मग भरलं जाणार तर आपण इथनं नेमू शकतो ना, जाईल ना, काय प्रॉब्लेम आहे. त्या पीएससीचा सदस्य हा अध्यक्ष होऊ शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. निवृत्तीनंतर म्हणा किंवा आधी म्हणा, प्रॉब्लेम नाही आहे, होऊ शकतो. आता हे पद रिकामं झालं, या सदस्यापैकी तुम्ही एकाला अध्यक्ष बनवाल, तर तुम्ही या XYZ ला जर अध्यक्ष केला, जो सदस्य होता, तर प्रश्न असा होता की त्याचा तर 3 वर्षाचा कालावधी ते झालाय, 3 वर्षाचा बाकी होता. 3 वर्षाचा बाकी आहे ना कालावधी. हा सदस्य जेव्हा अध्यक्ष पदावर येणार तर तो त्याच्या उर्वरित 3 वर्षासाठी पदावर येणार का, तर त्याचं उत्तर आहे नाही. तो पूर्ण 6 वर्ष एन्जॉय करेल. कळते? ठीक आहे. आपल्याला फसवलं जाऊ शकतं बरं का, हे कसेही विचारतात, काय सांगता येते. ते सदस्य जर अध्यक्ष झाला तर उर्वरित कालावधीसाठी तो येतो, उर्वरित कालावधीसाठी नाही येत, त्याला पूर्ण फ्रेश कालावधी मिळणार जो अध्यक्षासाठी आहे, 6 किंवा 62. दुसरा तुम्ही याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे, तुम्ही त्याचं पद रिकामं झालं त्याचं काय करायचं त्याच्या मागे लागले, ते तर भरलं जाईल ना रे, ते तर भरलं जाईल, प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला तसा अध्यक्षही भरायचा होता, सदस्यही भरावंच लागेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे.